सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत युनिट 3 कंप्लीट केलेले आहेत. आज आपण सुरू करणार आहोत युनिट 4 न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. आता न्यूमेरिकल म्हणजे काय? सांख्यिक. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. आता सांख्यिक माहिती आपण बघणार आहोत. काय आहे तर त्याच्यातला चॅप्टर नंबर 17 पाहणार आहोत. तर उघडा मग तुमचं 5वी स्कॉलरशिपचं नवनीत कंपनीचं पुस्तक आणि पहा त्याच्यातला 17वा पाठ डेज ऑफ द वीक म्हणजे आठवड्याचे दिवस अँड मंथ्स ऑफ द इयर आणि वर्षाचे 12 महिने. किती सोपं आहे रे. चला सॅम्पल क्वेश्चन काय दिले? सॅम्पल क्वेश्चन पहिला प्रश्न नीट पहा सगळेजण. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द गिवन मंथ. दिलेला जो महिना आहे ना त्या महिन्याचे स्पेलिंग तुम्हाला सांगायचं आहे. आता एवढा काय अवघड प्रश्न आहे का? तुम्हीच सांगा. त्यासाठी तुम्हाला सगळ्या 12 महिन्याची नावं व्यवस्थित लिहा आणि त्याचं स्पेलिंग पाठ करा बरं. हे काय दिलं आहे? ऑक्टोबर, ऑक्टोबर, ऑक्टोबर आणि हे काय? ऑक्टोबर. म्हणून अचूक स्पेलिंग काय तर पर्याय नंबर 4 मध्ये टोमच नाही आहे, इथं यम नसते, ऑक्टोबर आहे, ऑक्टोबर. म्हणून प्रश्न पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आणि लक्षात घ्या बालमित्रांनो, हा सगळा पाठ झाला की तुम्हाला डबल एकदा हा पाठ सोडवायचा आहे. शिकवल्यानंतर सगळे प्रश्नाचे उत्तरं मनानं तुम्हाला सोडून बघायचे आणि जर चुकलं एखादं तर डबल 17वा प्रश्न 17वा प्रकरण डबल सोडवायचं म्हणजे तिसऱ्यांदा सोडवायचं. कळालं? एकही चुकू नये. पुढचं हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव 31 डेज. असे किती आहेत वर्षाचे 12 महिन्यापैकी असे किती महिने आहेत की ज्याच्यामध्ये 31 दिवस येतात? मग किती महिने आहेत तसे? तर हात घ्या सरळ, बोट मुडपा आणि मोजा ते टेमकाडं किती किती आहेत. टेमकाडावर आलं तर 31. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, पुन्हा काय ऑगस्ट, पुन्हा सप्टेंबर नाही ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे बघा असा हात ठेवून असं बघायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे वर टेमकाडावर जे येईल ते 31 दिवस. बघा असे किती महिने आहेत रे एकूण? तर 7. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 7. समजलं आहे ना? सोपा प्रश्न. चला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 3. इफ 10th मार्च वॉज वेन्सडे. आता 10 मार्चला जर बुधवार असेल देन व्हॉट डे विल बी देअर ऑन 16th मार्च. किती सोपा आहे. 10 तारखेला बुधवार आहे तर 16 तारखेला त्याच मार्च महिन्यात वार कोणता येईल असं विचारलंय. तर मग आता 10 मार्चपासून 16 मार्च 7वा दिवस येतो. मग बुधवारच्या पुढं 7वा दिवस कोणता आहे? मंगळवार. म्हणून याचं उत्तर ट्यूसडे. काय आहे का नाही सोपं? पुढचा प्रश्न क्रमांक 4. विच ऑफ द गिवन मंथ्स दिलेल्या महिन्यापैकी कोणता महिना हॅव लेस दॅन 30 डेज. 30पेक्षा कमी दिवस कशात असतात? तर डोळे झाकून लिहायचं. 30पेक्षा कमी दिवस फक्त फेब्रुवारीतच असतात. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. फेब्रुवारीत 28 दिवस असतात नाहीतर 29 दिवस. संपलं. अशा पद्धतीनं बालमित्रांनो आपण सॅम्पल क्वेश्चन पाहिले. आता पाहूया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. अतिशय सोपे प्रश्न ते सुद्धा. काय नंबर 1. विच डे फॉल्स बिटवीन सॅटरडे अँड मंडे. सॅटरडे आणि मंडेच्या मध्ये कोणता येतो? संडे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2 संडे. समजलं. दुसरा विच इज द 8th मंथ ऑफ द इयर. 8वा महिना कोणता असतो? अरे किती सोपं आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4 आहे ना? सोपे प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आता. विच ऑफ द फॉलोइंग खालीलपैकी कोणता मंथ्स विच ऑफ द फॉलोइंग मंथ्स खालीलपैकी कोणता महिना हॅज इनकरेक्ट स्पेलिंग. चुकीचं स्पेलिंग कोणता आहे शोधायचं आहे. मग त्यासाठी कधी कळल? तुम्ही पाठांतर केल्यानंतर. म्हणून जास्तीत जास्त तुम्हाला पाठांतर करावं लागेल. सप्टेंबर अरे बरोबर आहे. नोव्हेंबर बरोबर आहे. डिसेंबर बरोबर आहे.
फेब्रुवारी. व्ही उगाच आलं, हे व्ही नाही आहे, म्हणून तिसऱ्याचं उत्तर चुकीचं आहे. पर्याय नंबर 2. हे लक्षात ठेवा. पुढचा चौथा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडायचा आहे. टू फिल इन द ब्लँक्स. रिकामी जागा भरण्यासाठी. इन अ लीप इयर. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी हॅज डॅश डॅश डेज. मग लीप वर्षात फेब्रुवारीत किती दिवस असतात? हे तर पाठांतर एकदा केला तर कधीच चुकत नाही. तर लीप वर्षात 30 नाही, 31 नाही की 28 नाही, 28 तर जनरल महिन्यात येतात. लीप महिन्यात, लीप वर्षामध्ये 29 दिवस फेब्रुवारीत येतात. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आहे ना सोपा हेही प्रश्न. चला आता पुढचा प्रश्न. अरे पुढच्या प्रश्नात तर चित्र दिलंय की रे, हे तर फारच सोपं आहे. मग बघा, पाचवा प्रश्न. आयडेंटिफाय म्हणजे हुडका, शोधा. आयडेंटिफाय द नेम ऑफ अ डे. नेम ऑफ अ डे म्हणजेच काय? एका दिवसाचं नाव. फ्रॉम द लेटर्स गिवन इन धिस स्टार. ह्या स्टारमध्ये काही अल्फाबेट आहेत, त्याच्यातून एक नाव तुम्हाला तयार करायचे. मग कोणतं तयार होईल ते नाव? तर शोधा. एफ दिसायले, मग फ्रायडेच होईल की रे. संडे नाही, मंडे नाही, ट्यूजडे नाही, फ्रायडे. FRIDAY फ्रायडे. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आहे ना, सोपे सोपे प्रश्न आहेत. सहावा प्रश्न. फाइंड द नेम ऑफ अ मंथ. आता महिन्याचं नाव शोधायचं आहे. फ्रॉम द लेटर्स गिवन इन द पिक्चर. या चित्रामध्ये जे अल्फाबेट दिलेत त्याच्यापासून महिन्याचं नाव. आता फारच सोपं. यम दिसायला, MARCH मार्च. म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. फार सोपे सोपे प्रश्न आहेत. इतके सोपे प्रश्न आहेत की मजेशीर, सोडवताना तुम्हाला आनंद येईल. हाऊ मेनी डेज मेक 3 वीक्स. हाऊ मेनी डेज मेक 3 वीक्स. 3 आठवडे कसे तयार होतात? मग आता 3 आठवडे म्हणजे टोटल दिवस किती असतात? तर 7 × 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21. एका आठवड्यात 7 दिवस, 3 आठवड्याचे 21 दिवस. म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आठवा प्रश्न. राजन इज 3 years old. राजन 3 वर्षाचा बरं का. राजनी इज 32 months old. आणि रजनी फक्त 32 महिन्याची आहे. फाइंड द डिफरन्स ऑफ एज बिटवीन देम इन मंथ्स. मग आता त्यांच्यात किती महिन्यांचा फरक आहे? 3 वर्ष म्हणजे 12 × 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36 महिने. आणि हे 32 महिने. मग 36 महिन्यातून 32 महिने वजा केलं तर 4 महिने उरतात. मग आता ह्याचं उत्तर काय? तर किती महिन्याचा डिफरन्स आहे? 5 months नाही, 2 months नाही, 3 months नाही, तर 4 months. म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. सोपे, अतिशय सोपे प्रश्न आहेत. 9वा प्रश्न. विच अमंग द ऑप्शन इज द इंग्लिश वर्ड फॉर शनिवार. शनिवार मराठीतून म्हणतो आणि या शनिवारला इंग्लिशमधून काय म्हणतात? सॅटरडे. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 10वा प्रश्न. द 1st of August 2016. 2016 ऑगस्टच्या 1 तारखेला फॉल्स ऑन मंडे. जर 1 ऑगस्ट 2016ला सोमवार येत असेल, व्हॉट विल बी द डेट ऑन द फर्स्ट संडे ऑफ दॅट मंथ. तर त्या महिन्याच्या पहिल्या रविवारी कोणती तारीख येईल? सोमवार नंतर पुढचा सोमवार 7 दिवसांनी. म्हणजे 1 मध्ये 7 दिवस ॲड केले तर 8 तारखेला सोमवार येतो आणि 1 दिवस वजा केलं 7 तारखेला रविवार येईल. मग उत्तर काय येईल? 7th ऑगस्ट. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आहे ना, इंग्लिशमध्ये सुद्धा छोटे छोटे गणित आले रे. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 11 to 14. 11 ते 14 साठी सूचना आहेत बरं का. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरण्यासाठी. बेस्ड ऑन द कॅलेंडर शोन बिलो. कॅलेंडर सुद्धा दाखवले की इथे तुम्हाला. तर त्या कॅलेंडरच्या आधारे तुम्हाला 11 ते 14 प्रश्न सोडवायचे. काय दिला 11वा प्रश्न बघा बरं. पहिलं कॅलेंडर समजून घ्या. ऑगस्ट महिन्याचं 2016 वर्षातलं कॅलेंडर दिले. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 15, 16, 17, 18, 19, 20, 21 अशी तारीख आहे. 15ला इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्टला. 17 ऑगस्टला पतेती. 18 ऑगस्टला रक्षाबंधन. 21 ऑगस्टला काय दिलं आहे?
तर संकष्टी चतुर्थी. तर आता बघा 11वा प्रश्न. इफ पतिती इज 17th देन रक्षाबंधन इज डॅश डॅश. 17 तारखेला पतिती आहे तर रक्षाबंधन कितीला आहे? 18th. पर्याय नंबर 11व्याचं किती? 2. बापरे, काय अवघड तर प्रश्न दिला रे खरंच. लयच अवघड होता हे प्रश्न. हा चला पुढचं. 11व्याचं किती येईल मग? पर्याय नंबर 2. पुढचा. इंडिपेंडन्स डे फॉल्स ऑन डॅश डॅश. आता स्वातंत्र्य दिन कधी येतो? तर पर्याय बघा, संडेला येतो, मंडेला येतो, फ्रायडेला का वेन्सडे. डळडळी तिथं दिले मंडे MON. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला पुढचा प्रश्न. पुस्तकात बघा सगळे डॅश डॅश. तर 13वा प्रश्न. देअर डॅश डॅश इज द डे बिफोर संकष्टी चतुर्थी. संकष्टी डे बिफोर म्हणजेच काय रे? अगोदर. संकष्टी चतुर्थी तिथं आहे, त्याच्या एक दिवस आधी कोणता वार आहे? संकष्टी चतुर्थी रविवारी आहे, तर मग त्याच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवार. म्हणून 13व्याचं उत्तर सुद्धा पर्याय नंबर 2. पुढचं 14वं. द नेक्स्ट मंडे विल फॉल ऑन डॅश डॅश. 15 तारखेला सोमवार आहे, तर पुढचा सोमवार कधी येईल? तर 15मध्ये 7 मिसळले तर किती येते? 15 आणि 7, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. काय ना सोपे प्रश्न होते ना सगळे. चला आता तसेच सोपे सोपे प्रश्न आहेत पहा पुढं. 15वा प्रश्न काय? इफ टुडे इज थर्सडे. जर गुरुवार आहे, व्हॉट डे विल बी देअर ऑन डे आफ्टर टुमारो. डे आफ्टर टुमारो म्हणजेच उद्याच्या पुढं, परवा दिवशी काय येईल? आज गुरुवार असेल तर उद्या शुक्रवार, नंतर शनिवार येईल. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 सॅटरडे. आहे ना सोपं. 16वा प्रश्न. इफ टुडे इज फ्रायडे. जर आज शुक्रवार आहे, व्हॉट डे वॉज देअर. तर कोणता दिवस असेल ऑन द डे बिफोर यस्टरडे. डे बिफोर यस्टरडे म्हणजे काय? यस्टरडे म्हणजे काल, आणि यस्टरडेच्या कालच्याही पलीकडं शुक्रवारच्या अगोदर काय येतो? गुरुवार, आणि गुरुवारच्या अगोदर बुधवार. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 वेन्सडे. हे शब्दरचना समजून घ्या बरं का. द डे बिफोर यस्टरडे, डे आफ्टर टुमारो. डे आफ्टर टुमारो म्हणजे परवा, आणि द डे बिफोर यस्टरडे म्हणजे काय? कालच्या अगोदरच. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 17वा. काय दिलं आहे 17वा प्रश्न? फाइंड द नेम ऑफ द गिवन मंथ. दिलेल्या महिन्याचं नाव डॅश डॅश ओ डॅश डॅश EM डॅश डॅश ER म्हणजे BER आहे, कोणता तरी बरं आहे. मग कोणता बरं असेल? पर्याय बी दिलेले आहेत. डिसेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि सप्टेंबर. डोळे झाकून काय येईल? नोव्हेंबर, कारण EM दिलं आहे. इथं EM आहे, बरोबर आहे, आणि इथं पण EMच आहे, बरोबर आहे. पण आता हे N दुसऱ्यांदा O आहे, ते पर्याय नंबर फक्त 3 मध्ये. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजायलेत प्रश्न अतिशय सोपे. काय 18वा प्रश्न? विच डे कम्स बिफोर संडे. संडेच्या अगोदर कोणता दिवस येतो? विच डे कम्स बिफोर संडे. मग संडेच्या अगोदर कोणता दिवस येईल? तर संडेच्या अगोदर काय येईल? सॅटरडे. म्हणून 18व्याचं उत्तर काय रे? पर्याय नंबर 1. काय लय अवघड प्रश्न आहेत रे. प्रश्नाचा अर्थ समजला की उत्तर येतच आहे बघा. म्हणून उत्तराला महत्त्व देऊ नका, प्रश्नाला महत्त्व द्या. ही वारंवार सांगतो आम्ही. विच डे फॉल्स बिटवीन थर्सडे अँड सॅटरडे. गुरुवार आणि शनिवारच्या मध्ये कोणता दिवस येतो? गुरुवारच्या नंतर शुक्रवार आणि शनिवार. करेक्ट आहे, शुक्रवार. शुक्रवारला काय म्हणतात? फ्रायडे. म्हणून 19चं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 20वा. चूज द ऑड वर्ड. गटातून वेगळा शब्द शोधायचा आहे. आउट फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी गटातला वेगळा शब्द कोणता आहे? फार सोपा आहे. मार्च महिना आहे, जानेवारी महिना आहे, जून महिना आहे, पण मंडे हे आठवड्याचं नाव आहे का कुठल्या तरी दिवसाचं? म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. एकदा वाचलं की तुम्हाला येईल. पुढचा प्रश्न 21वा. काय दिले 21वा प्रश्न?
अत्यंत सोपा. विच इज द 10th मंथ ऑफ द इयर. 10वा महिना कोणता असतो? तर 10वा महिना असतो ऑक्टोबर. बरोबर आहे. म्हणून 21चं उत्तर पर्याय नंबर 2. शेवटचा प्रश्न आला पण लगेच. आयडेंटिफाय द नेम ऑफ द डे इन अ वीक. आठवड्यातल्या एका दिवसाचं नाव सांगा. फ्रॉम द फॉलोइंग अल्फाबेट. खाली पक्षी दिलं आहे, त्याच्यात अल्फाबेट दिले तर त्याचं आठवड्यातलं एक नाव आहे कोणत्या तरी दिवसाचं. मग कोणतं नाव आहे? तर ते आहे TUESDAY, थर्सडे. म्हणून याचं उत्तर समजा TH नाही, ट्यूसडे होते. ट्यूसडे, TUESDAY, तो ट्यूसडे म्हणजे मंगळवार. 22वेच उत्तर पर्याय नंबर 3. मुलांनो, मला विश्वास आहे की हे प्रकरण शिकवत असताना बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं माझ्या अगोदरच तुम्हाला देता आले असतील. आहे ना, सोपा असा हा भाग होता. नक्कीच तुम्हाला समजला असेल अशा आशा आहे. आणि परीक्षेत यावर आधारित प्रश्न आले तर तुम्ही 100% पैकीच्या पैकी गुण घेतालच हा विश्वास आहे. हा व्हिडिओ पाहिलात, छान अभ्यास केलात त्याबद्दल धन्यवाद.